काय आहे हे? खतरनाक. रोपला नॉट आहे त्यामुळे आधार आहे, पण खरोखर भीती वाटते. म्हणजे आम्ही बघा कशी आहे माची. झुंजार माशी. ही झुंजार माची आहे आणि झुंजार माचीच्या खाली रोड आहे, बोगद्यासारखा रोड केलेला आहे. गाळ वगैरे साठलं. मित्रांनो, आजचा आमचा जो ट्रेक आहे तो तोरणा किल्ल्याचा आहे. तुम्हाला जर तोरणा किल्ल्यावर यायचं असेल तर वेल्हे गावातून तोरणा किल्ल्याला रोड आहे. आता आम्ही पार्किंगला आलेलो आहे. पावसाचं वातावरण आहे, तुम्ही आजूबाजूला बघू शकता. आणि आम्ही आमचा तोरणाचा जो ट्रेक आहे तो चालू करणार आहे. पार्किंगचा घेतो ना. मित्रांनो, तोरणा किल्ल्याचा ट्रेक चालू केलाय. स्टार्टिंगलाच दमलोय. सरळ सरळ स्लोप आहे, तुम्हाला स्लोप दाखवतो. आता पाऊस पडतोय त्यामुळे ना रोड थोडा स्लिपरी झालाय. फायनली काय बोप्पा? हा, अक्षय भाऊ. काय वाटतंय विशाल भाऊ? सगळ्यात पुढे राहणार माणूस मला मागे ठेवलं. गुड जोक. छोटे छोटे दगडांचे पॅचेस आहे किल्ल्यावर जाताना. पण नजारे खूपच भारी आहे पावसामुळं. धबधबे पण चालू आहे. मित्रांनो, तोरणा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. आम्ही तोरणा किल्ल्याचा एक टप्पा चढून वरती आलेलो आहे. तिथून एवढा भारी नजारा आहे ना, बघा फक्त तुम्ही. धरण दिसतंय एक नंबर. आणि आता समोर हा किल्ल्याचा मार्ग आहे आमचा. या किल्ल्याची उंची 1403 मीटर म्हणजे 4603 फूट एवढी आहे. वातावरण खूपच छान झालंय. पाऊस डोंगरावर चिकटलेले. मित्रांनो, तोरणा किल्ल्यावरचे आले तर तुम्हाला अन्नात थोडा धबधबा पाहायला मिळेल. काय आहे हे? खतरनाक. मित्रांनो, फायनली तोरणा किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ आलेलो आहे आम्ही. हा बघा, तोरणा किल्ल्याचा मेन दरवाजा. मित्रांनो, आता किल्ल्यावर चढून आलेलो आहे आम्ही आणि न दिसणारा गेट लागलेला आहे आम्हाला. खालून पाहता हे मेन जो दरवाजा आहे तो तुम्हाला दिसणार नाही. वरती आल्यावरच तुम्हाला किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे तो दिसेल.
बिनी दरवाजाने वरती आला तरी तर तुमच्या माहितीसाठी मॅप लावलेला आहे. किल्ल्यावरती जी महत्वाची ठिकाणं आहे ती सर्व ठिकाणं इथं दिलेली आहे. त्यांचे नंबर इथं तुम्हाला मॅप वरती दाखवलेले आहे. 4 नंबर आणि हा मॅप बघून तुम्ही संपूर्ण किल्ला पाहू शकता. फायनली आम्ही तोरणा किल्ला चढून आलेलो आहे. येताना आम्हाला मेन गेट लागतं. तर मेन गेट वरनं तुम्ही आत आले तर खोकट टाके लागतात. इकडे वरती खोकट टाके ते बघूया आपण. या मित्रांनो, खोकट टाके बोर्ड लावलेला आहे. ते खोकट टाके बघू शकता तुम्ही. अतिशय मेंटेन आहे अजूनही आणि स्वच्छ पाणी आहे, साफ पण आहे. कदाचित तुम्ही पाणी पिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये असं वाटतंय. ये क्या है? मेलोडी चॉकलेट. ये क्या है? मेलोडी चॉकलेट. खोकड टाके बघितल्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो वरती किल्ल्यावरती आणि इथं तोरणा किल्ल्यावरचं मुख्य मंदिर मेंगाई देवीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता वरती आल्यावरती. मंदिरात जातोय आता आपण. खूप मोठं मंदिर आहे मेंगाई देवीला. खूप मोठं मंदिर आहे. तोरणा किल्ल्यावर आल्यावर तुम्हाला हे मंदिर बघायला भेटेल. तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचं मंदिर पाहिल्यानंतर इथं तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या तुम्हाला दाखवतो. अशा पायऱ्या आहे, चांगली प्लेन्थ लेवल आहे, उंचावरती मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे. मंदिराला साईडनी मस्त कॉरिडॉर आहे. एकदम नागफळा मंदिर आहे भगवान शंकराचं. या तुम्हाला मंदिराचा कॉरिडॉर दाखवतो. मित्रांनो, तोरणा किल्ला खरोखरच खूप छान मेंटेन ठेवलेला आहे. मेंगाई देवीचं मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर दोन्ही खूप सुंदर पद्धतीने मेंटेन ठेवलंय. खूप सुंदर कॉरिडॉर बनवलाय या मंदिराला. असं मानतात की महादेवाचं जे मंदिर आहे त्याला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, त्यामुळे आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतोय. महादेव. मित्रांनो, तोरणेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता कोकण दरवाजाकडे चाललोय. हे बघा, पाठी दाखवलेत, ॲरो या दिशेने दाखवतोय आणि त्या दिशेने आता आम्ही आमचा प्रवास करतोय. मी चालत नव्हतो. तोरणा किल्ल्यावरती मित्रांनो असे छोटे छोटे पाण्याचे टाके तुम्हाला बघायला मिळतील. तोरणा किल्ल्यावरची तटबंदी. हे काय पूर्ण दुकान. अरे इकडे खाली माची, अजून माचीवर जायचंय. मित्रांनो, तोरणेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कोकण दरवाजाच्या वरती आलेलो आहे. तुम्हाला कोकण दरवाजा दाखवतो. त्या काळात बांधलेलं मजबूत बांधकाम आहे, खूपच मजबूत बांधकाम आहे, छान बांधकाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याचा बऱ्यापैकी जीर्णोद्धार केलेला आहे. खूप काम केलेलं आहे किल्ल्यावरती. तर तुम्ही तोरणा किल्ल्यावर आला तर तुम्हाला हे मजबूत तटबंदी दरवाजाचं बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल. हा कोकण दरवाजा आहे. तिथून हा जो रोड दिसतोय तुम्हाला, या पायऱ्या बुधला माचीकडे जातात. तुम्हाला जर बुधला माचीकडे जायचं असेल तर या कोकण दरवाजातून तुम्हाला जावे लागेल. तिथून साधारणतः 500 मीटर अंतर आहे की तुम्हाला जी बुधला माची ती पाहायला मिळेल. आता मित्रांनो, खूप इथून कोकण दरवाजातून तुम्हाला बुधला माचीला जायला रोड आहे. तर ठीक आहे. काय करते ना काय का आता सावण्याची काय मला टाइम पत चाललाय. तर बघितलं गाडी. कोकण दरवाजा पाहिल्यानंतर
आम्ही तोरणेश्वर महादेव मंदिरापासून झुंजार माचीला रोड आहे. येताना तुम्हाला झुंजार बुरुज लागतो. तुम्ही बघू शकता सगळा झुंजार बुरुजाचा परिसर आहे. आणि झुंजार बुरुज पासून झुंजार माचीला रोड आहे. आता तुम्ही बघा कसं पायऱ्या बनवल्यात. या पायऱ्यांनी फॅब्रिकेशन मध्ये बनवल्यात. खाली गेल्यानंतर हे झुंजार माचीला रोड जातो आणि आम्ही आता झुंजार माचीला चाललोय. झुंजार माचीवर जाण्यासाठी थोडासा अवघड टप्पा खाली उतरावा लागतो. मित्रांनो, अरे 55 वर्षाचा म्हातारा मावळा खंडवरून आलेला भूपेंद्र सिंग रावत, बालाजी कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर, तोरणा किल्ल्याचा झुंजार माचीला जाणारा अवघड टप्पा उतर नाही. इधर से या नाही रे. शॉर्टकट काढलेला आहे. धीरे बाबूची धीरे चला. शालय दर्शन स्लिप पेनी खाली जायचं. खरोखर हा झुंजार माचीकडे जाणारा अवघड टप्पा आहे आणि पावसात तर अजून रिस्की आहे. पण आता आम्ही खाली जाण्याचा प्रयत्न करणार आहे या रोपने. रोपला नॉट आहे त्यामुळे आधार आहे, पण खरोखर भीती वाटते. म्हणजे आम्ही करतो रेग्युलर ट्रेक, पण पावसात असे टप्पे उतरायला थोडी भीती वाटते, कारण पाय वगैरे घसरू शकतात ट्रेक करताना. पलीकडून वगैरे पलीकडून मित्रांनो, झुंजार माझ्याकडं येणारा हा रोड आहे. रॅपलिंग करून यावं लागतं. अतिशय अवघड आहे. जे रेग्युलर ट्रेक करतात त्यांनाच हा सोयीचा रोड आहे, पण जे नवीन आहे त्यांनी शक्यतो झुंजार माचीकडे येण्याचे टाळावे. जोरात पाऊस चालू आहे आणि आम्ही हा अवघड टप्पा पार करून खाली आलेलो आहे यशस्वीरित्या. तोरणा किल्ल्यावर आल्यावर ही विशेषता आहे, इथे तुम्हाला झुंजारचं माची बघायला मिळते. खूपच जबरदस्त माची. इथून जे दिसणारे नजारे खूप जबरदस्त आहे. मी फायनली अवघड टप्पा पार करून भर पावसात झुंजार माचीवरती आलेलो आहे. झुंजार माची खरोखर बघण्यासारखी आहे. एक नंबर माची आहे. तोरणा किल्ल्यावरती आले तर झुंजार माचीला अवश्य भेट द्या. बघा कशी आहे माची, झुंजार माची. झुंजार माचीचं शेवटचं टोक माग बघा. झुंजार माची आम्ही ही सर्व पार करत आलोय, ट्रेक करत आलोय हा. आणि आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आहे या झुंजार माचीच्या. अच्छा, आपल्याला वापरला माहिती ना काळा ही झुंजार माची आहे आणि झुंजार माचीच्या खाली रोड आहे. बोगद्यासारखा रोड केलेला आहे मातीच्या पलीकडे जायला. पावसाचं वातावरण आहे, भीती वाटते ते. गाळ वगैरे साठला फुल पाणी आहे. फुल पाणी काढलंय. बापरे, पाणी फुल पाणी चाललंय. झुंजार माची वर जाऊन आलोय. परत जो अवघड टप्पा होता तो चढतोय आता आम्ही. रॅपलिंग पण झालेली आमची तोरणा किल्ल्यावरती. पाऊस वाढलेला एकदम.
ढग गरजत आले. तोरणा किल्ल्यावर वरती आल्यावर बिनी दरवाजाने वरती आल्यावर सेंटरला आपल्याला मॅप दिसतो. तिथून पुढं आपल्याला जे मेंगाई देवाचं मंदिर दिसतं आणि डाव्या साईडला एक रोड जातो. त्या रोडने पुढे आल्यावर तुम्हाला हा लक्कडखाना दिसत. त्या वेळेचं स्ट्रक्चर आहे लक्कडखाना. किल्ल्यावरती आल्यावर तुम्हाला हा लक्कडखान्याचं स्ट्रक्चर पाहायला भेटेल. थोडासा चल बेटा सावकाश एकदम काय घाई नाही. त्यांची प्रतिक्रिया घेतली आता पाहिजे. इथं कसा होता किल्ला चढण्या उतरण्याचा अनुभव? एक नंबर एक नंबर. किती वाटले? लय फाटली भारी वाटलं. भारी वाटला. हाच खरा अनुभव आहे. पण किल्ले बघण्याची मजा जी आहे ना ते मजा कुठंच नाहीये. किल्ले तुम्ही बाहेर बघण्याची कुठं पण जावा जे हम्म. मजा किल्ले बघण्यात आहे ते कुठंच मजा नाहीये. तेवढं आहे. किल्ल्यासारखं थ्रिल आणि सगळ्या गोष्टी कुठंच नाहीये.